संत गुरु रविदास स्मारक समितीची जागा हडप करणाऱ्या वाचनालय जमीनदोस्त, पुतळा उभारणीस मार्ग मोकळा। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील संत गुरु रविदास महाराज चौक या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पुतळा बसवण्यासाठी समाज बांधवांकडून प्रयत्न सुरू होते, ज्यात प्रामुख्याने अध्यक्ष रामभैया उर्फ रामेश्वर चित्ते यांच्या अथक प्रयत्नातून सदर स्मारक उभं राहावं यासाठी प्रयत्न सुरू होता। परंतु सदर या स्मारक समितीच्या जागेवर शिक्षण घेण्यासाठी एका समाज बांधवास जागा देण्यात आली होती। सदर जागा ही त्या समाज बांधवाकडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला। समाज बांधवाकडून नेहमीच या ठिकाणी वाचनालयाच्या माध्यमातून जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू होता। तर सदर हा जागा हडप करण्याचा प्रयत्न अध्यक्ष रामेश्वर चित्ते यांनी हाणून पाडला, त्यांच्या सहकार्यांनी हाणून पाडला। तर गेल्या सलग 2012 पासून या ठिकाणी पुतळा समितीसाठी जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते। त्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आली, चौकशी लावण्यात आली, संबंधित जागा हडप करणाऱ्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या, त्या संदर्भात कोर्टात देखील दाद मागण्यात आली। तर सदर या संदर्भात नगरपालिकेचे कडे पाठपुरावा केल्याने नगरपालिकेने संबंधित व्यक्तीस नोटीस बजावून जागा खाली करून देण्याचे नोटीस बजावण्यात आली। सदर जागा महानगरपालिकेकडून सील करण्यात आली। त्यानंतर संबंधित व्यक्ती हा कोर्टात जाऊन दाद मागितली, परंतु कोर्टाने महानगरपालिकेच्या निर्णयाला कायम ठेवलं व कोर्टाने देखील समाज बांधवांना न्याय मिळवून दिला व पुतळा उभारण्यासाठी जागा आज दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच मकर संक्रांतीचे औचित्य साधून या ठिकाणी एक चर्मकार बांधवांसाठी गोडवा निर्माण करून दिला असून संत गुरु रविदास महाराज स्मारक समितीसाठी जागा ही अतिक्रमित असल्याने या ठिकाणी वाचनालय आज जमीनदोस्त करण्यात आले। एक प्रकारे मकर संक्रांतीच्या औचित्य साधून या ठिकाणी चर्मकार समाज बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून गोडवा निर्माण करण्याचं कार्य महानगरपालिकेने केलं असून महानगरपालिकेमार्फत पुतळा देखील देण्यात आला असून तो लवकरात लवकर आता पुतळा स्मारक समितीच्या वतीने बसवण्यात येईल असं अध्यक्ष रामेश्वर चित्ते यांनी सांगितले। तर यावेळेस सदर या अतिक्रमित वाचनालय जमीनदोस्त झाल्याने एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळेस श्री संत शिरोमणी गुरु रविदास युवा बौद्धिक सेवाभावी संस्था विष्णुनगर देवपूर धुळे अध्यक्ष रामभैया उर्फ रामेश्वर चित्ते यांच्या मार्फत हा लढा देण्यात आला। यासाठी सर्व चर्मकार समाज बांधव यांनी या ठिकाणी प्रयत्न केले, सहकार्य केले। तर या ठिकाणी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज स्मारक लवकरच उभारण्यात येईल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले। तर यावेळेस अध्यक्ष रामभैया उर्फ रामेश्वर चित्ते, पैलवान प्रल्हाद चत्रे, पैलवान साहिल चित्ते, राजेश चित्ते, रामेश्वर चत्रे, जगन्नाथ बर्वे, ज्ञानेश्वर पवार, शशी सागर, रवी पवार, वाल्मिक जगताप, बागुल नाना, महादेव ठाकरे, राजू केसावलेकर, भारतलाल अकवारे, कैलास अकवारे, गोविंद चित्ते, रवी केसावलेकर, बजरंग बर्वे, अंकुर चत्रे, प्रेम चत्रे, जॅकी डोंगरे, अर्जुन अकवारे, मोहित चित्ते आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि आमचे संत शिरोमणी गुरु रोहिदास यांना अभिवादन करून मी आज ही मकर संक्रांती आहे। आज आमचे मकर संक्रांतीच्या दिवशी आज आम्हाला संत शिरोमणी गुरु रोहिदास यांच्या पुतळ्याची स्मारकची जागा आम्हाला भेटली। आज खऱ्या अर्थाने आमचं तोंड गोड झालंय। आज आमचा समाज आनंदाने आमची संक्रांती म्हणजे आज दिवाळी साजरी झाली आमची। आज या कृपेने आज आम्हाला जे न्याय भेटलंय, आज आमच्या गुरूंच्या स्मारकसाठीची जागा आम्ही विचार केली होती की ती जागा 2012 पासून आमची लढा चालू होता आणि त्यापासून मंजुरी घेतली होती। नगरपालिकेने आम्हाला पुतळा तयार करून दिला। त्याच्या अर्थ जागा कुठे डोक्यावर घेऊन पुतळा फिरवायचा का अशी गती होऊन गेली होती। आपल्या समाजाचा एक व्यक्तीला आम्ही लहान पोरांना शिक्षण करण्यासाठी ही जागा दिली होती। त्यांनी हडप करून अनधिकृत करून तिथे वाचनालय उघडू करून समाजाला जागा देत नव्हता। 25 वर्षापासून त्याला आम्ही न्याय मागत होतो। बाबा रे तू निघून जा, तिथे पुतळ्याची जागा आहे, आम्हाला पुतळा बसवायचा आहे। तो ऐकत नव्हता। समाजाचे वरिष्ठ लोकही गेले, माजी अध्यक्ष समाजाचे कार्यकर्ते लहान मोठे सर्व पोरं गेले, त्याला विनंती केली, हात जोडून विनंती केली, बाबा रे पुतळ्यासाठी जागा दे। ऐकायच्या परिस्थितीत नव्हता। मी काही देऊ शकत नाही, तुम्ही तिकडनं निघा, मी काढून आम्ही ती नगरपालिकेला पाठपुरावा केला। नगरपालिकेकडनं पाठपुरावा करून ते एक कागद टिप्पणी फिरवून 2 वर्षापासून त्याला 1.5 महिना पहिले आम्ही सील केला। सील केल्यानंतर त्याची पूर्तता पुरी केली, टिप्पणी फिरवली, आयुक्त, उपआयुक्त, अतिरिक्त आयुक्त राव साहेब यांच्या फिरून एक कागद फिरून त्याच्यानंतर ती आम्हाला न्याय भेटला। त्याच्यानंतर ती सील केल्यानंतर तो कोर्टात गेला। कोर्टाने खालचा निकाल आपल्या बाजूने दिला। त्याच्यानंतर तो अपिलीला गेला, अपिली बी आपल्या बाजूने निकाल लागणार आहे। आणि त्याच्यानंतर नगरपालिकेला ही जागा समाजाची, शासनाची जागा, कॉर्पोरेशनची जागा ही नगरपालिकेला भेटली। नगरपालिकेकडनं आपण न्याय मिळाला आणि ती जागा आपल्याला आपल्या सुपूर्द केली। आणि आता गुरु रोहिदास यांचा स्मारक बनणार ही खात्री, ही 100% काळ्या नगराची रेषा झालं। आणि आज खऱ्या अर्थाने पुरे चर्मगार समाजाला न्याय भेटला, म्हणून आज आमची दिवाळी आहे। जय रोहिदास।